महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी केली आहे। चाकणकर कोण आहे? त्या रश्मिका मंदाना आहेत का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केला। तर महिलांच्या प्रश्नाला न्याय देणारी आणि पूर्णवेळ काम करणारी महिला अध्यक्ष देण्याची मागणी रोहिणी खडसेंनी राज्यपालांकडे केली आहे। तर या आरोपांना रुपाली चाकणकरांनी कसं उत्तर दिलंय पाहूया। महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत। विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहित आहे अशा महिला असाव्यात त्या, कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही। चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर? की मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं, पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत। पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी, ही देखील आम्ही मागणी केली। कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहेत, तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायस असेल। तर आपली बातमी होणार आहे या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे। शेवटी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे।